सोबत आहेत आणि आपले जे अभिनेता मुकुंद वसुले जे नागपूरचे आहेत, ज्यांना आपण सगळ्यांनी खूप वेळा गजानन महाराजांच्या भूमिकेत बघितलं, ते सुद्धा आपल्यासोबत आहे आणि साऊंड इंजिनिअरिंग संकेत धोडकर सुद्धा आपल्यासोबत आहे, ते सुद्धा नागपूरचे आहेत. सो सर, बिना वेळ घालवता मला असं वाटतं की आपण डिरेक्ट सुरू करूया. सो सगळ्यात पहिले मला असं वाटतं की विदर्भामध्ये पत्रकार परिषद घेतोय. नमस्कार मंडळी, नमस्कार, राम राम. विदर्भामध्ये पत्रकार परिषदेसाठी, प्रेससाठी आलोय कारण आजच देऊळबंद सिनेमा फक्त 20 दिवसात 75 कोटींचा टप्पा पार पडून मराठीतील एक ब्लॉकबस्टर ठरलाय. 100 कोटीच्या दिशेने आपण चाललो. विष्णू भाऊ माझ्या शेजारी बसलेत, आमचे गुरुबंधू आहेत. ते नागपूरला येण्याचं महत्त्वाचं 2 कारणं. एक, जे लोकांचं म्हणणं आहे की विदर्भामध्ये मराठी सिनेमा पाहायला जात नाही, हे मागच्या 20 दिवसात देऊळबंदने खोडून काढलं. कारण एकापेक्षा एक बंपर असे कलेक्शन हे आम्हाला विदर्भातून आलं. आणि दुसरी गोष्ट, या चित्रपटामध्ये मुकुंद वसुले एका महत्त्वाच्या भूमिकेत, माझ्या अनेक सिनेमात आहेत, ते 3 सिनेमात आहेत. कारण नागपूरचा कलाकार मला आवडतो. मागच्या 10 वर्षात माझे जे सर्व सिनेमे झाले त्याचा साऊंड इंजिनियर, साऊंड डिझायनर संकेत धोडकर हा नागपूरचा आहे, गांधीबागेच्या तिथं राहतो. आणि तिसरा एडिटर मयूर हरदास हा नागपूरचा आहे. हंबीररावमध्ये कलाकार माझ्या सिनेमामध्ये होतेच विष्णू भाऊ. आणि सगळ्याच्या वरती म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब नागपूरचे. लक्षात ठेवा, आता महाराष्ट्राचं नंबर 1चं पद भूषवणारे, ज्यांनी आमच्या टीमचं खूप कौतुक केलं. आणि म्हणून हा चित्रपट विदर्भ, खानदेश, मराठवाडा भागात पोहोचवण्याचं मी ठरवलं. मी नेहमीच जास्तीत जास्त पुण्या मुंबईच्या बाहेर पडून मराठी सिनेमा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. हे खरं आहे की चित्रपटसृष्टीचा, मराठी चित्रपटसृष्टीचा सगळा व्यवसाय हा पुणे मुंबई भोवती गुंतलेला आहे. विशेष करून जर समजा 100 कोटी व्यवसाय झाला तर 80 कोटी पुणे मुंबईत होतो आणि 20 कोटी उर्वरित महाराष्ट्रात होतो. म्हणून तिकडं फिरायचंच नाही असं होत नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, कित्येकदा माझे सिनेमे असे जे केले जातात, ज्यांच्यासाठी केले जातात, ते या 20% कलेक्शनमध्येच नेमके आहेत. त्यामुळं मला यावंच लागतं. म्हणून दरवेळी मी अदर महाराष्ट्रात जास्त फिरतो. त्याच भावनेने विदर्भामध्ये आज आलेलो आहे, तुमच्या समोर आहे. देऊळबंद 2 ज्यांनी पाहिलेलं असेल त्यांना त्याची ताकद कळलेली असेल. नसेल पाहिलं तर एकच सांगतो तुम्हाला, आजच्या आज जाऊन थिएटरला बघा आणि माझ्याकडनं लिहून घ्या. सिनेमा पाहिल्यानंतर तुम्हाला काय प्रचिती येते ते तुम्ही मला येऊन सांगा, आपण बोलू. कारण माझा मुळशी पॅटर्न काय, सरसेनापती हंबीरराव काय, देऊळबंद 1 आणि धर्मवीर 1 आणि 2 काय, सगळ्यांनीच इतिहास घडवले. पण याने इतिहास रचला अक्षरशः या चित्रपटाने. कदाचित माझी ओळख इथून पुढे जी मुळशी पॅटर्न होती त्याच्याऐवजी आता देऊळबंद 2 अशी होईल की काय, इतकं या सिनेमाने इतिहास घडवलाय. असा एक प्रेक्षक नाही जो सिनेमा पाहताना रडला नाही, जो हसला नाही, जो भारावून गेला नाही. क्वचित ज्यांनी सिनेमा पाहिलाय त्याच्याशी बोला. प्रवीण तरडे सोडा, चला, लेखक, दिग्दर्शक आहे, कैलासवाणी निर्माते आहे, स्वतःच्या पोराबद्दल सगळेच चांगलं बोलतात. पण एकदा ज्यांनी कुणी सिनेमा पाहिलाय त्या माणसाला एकदा भेटा, तो काय सांगतोय ते ऐका आणि मग तुम्ही ठरवा सिनेमा बघायचा की. 1 नंतर 2 यायला एवढा उशीर काय लवकर असं नसतं. ज्यावेळी 1 आला त्यावेळी मी, तुम्हाला माहिती आहे, माझा पहिला पिक्चर होता. त्याच्या आधी मी रेगे नावाचा सिनेमा लिहिला होता फक्त. 1 आल्यानंतर 1च्या आधी
खरं तर जो विषय माझ्या डोक्यात होता तो म्हणजे मुळशी पॅटर्न. शेतकऱ्यांचा विषय होता, शेतकऱ्यांच्या जमिनींबद्दल होता, मला तो आधी करायचा होता. पण वाणी साहेबांमुळे स्वामी समर्थ आयुष्यात आले आणि देऊळबंद वन केला. त्यामुळं मी मुळशी पॅटर्न सुरू केला. मुळशी पॅटर्न ज्यावेळी सुपर डुपर ब्लॉकबस्टर हिट झाला, नेमकं त्यावेळी मराठी चित्रपट सृष्टीत त्यानंतर ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली होती. म्हणून सरसेनापती हंबीरराव केला. नंतर मला शिंदे साहेबांकडनं धर्मवीरसाठी विचारणा झाली. धर्मवीर 1 आला, मग 2 केला, आणि आता मग कैलासवाणी साहेब म्हटले, स्वामींच्या आशीर्वादाने एवढा मोठा झालाय, त्यांचा सिनेमा लेट करायला लावला तर स्वामी तुला सोडायचे नाही. देवाच्या भीतीने पहिला हा सिनेमा केला. जसं मी देवत्वाची एक हलकीशी भीती दाखवून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतोय आणि तो यशस्वी होणार. महाराष्ट्राचा पहिला प्रश्न आहे की मुळशी पॅटर्न राहुल्या नावाचं कॅरेक्टर नेलंय, बरोबर का नाही, बकासूर तो. पण या महाराष्ट्रात, या देशात, या जगात रोज बकासूर जन्माला येतात वेगवेगळे. जसं देऊळबंद 2 मध्ये शिशुपालाचं उदाहरण दिलंय, तसा यावेळी अजून खतरनाक बकासूर येणार आहे, जो तुमच्या आमच्या घराच्या किमती महाग करतोय. तुमचा आमचा EMI, दर महिन्याचा तुमचा आमचा EMI महाग कुणी केला, हे मुळशी पॅटर्न 2 मध्ये तुम्हाला दिसेल. एक वेगळा बकासूर, वेगळा सामाजिक प्रश्न घेऊन. निर्मिती मागील प्रवास आणि पडद्यामागचा जो अनुभव होता तुमचा कसा राहिला, आणि आता हा देऊळबंद आपण काढलाय, याच्या मागचं रहस्य काय? नाही, असं रहस्य काय नसतं. सिनेमा करण्यामागं खूप सिंपल लॉजिक असतं. मी या व्यवसायात आहे, मला काहीतरी मानधन मिळणार आहे, बरोबर की नाही. निर्मात्याला काहीतरी प्रॉफिट झालं तर पैसे मिळणार आहे. हा एक व्यवसाय आहे. पण काही सिनेमे व्यवसायाच्या पलीकडे जातात. त्यातलं देऊळबंद 2 आहे. आज 75 कोटी आहे, कदाचित 150 कोटी होईल, 100 कोटी होईल, बरोबर की नाही. पण पिक्चर कितीही मोठा झाला आणि कितीही कोटी आले तरी निर्माते आणि मी त्यातला 1 रुपयाही घेणार नाही. सगळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी देऊन टाकणार. कसं आहे माहिती का, सगळे घटक थकले शेतकऱ्यांना सांगून सांगून, बरोबर की नाही. सगळे घटक थकले, सगळी सरकार थकली, सगळे मुख्यमंत्री थकले. आत्महत्या थांबल्या का? आकडा तर वाढत चाललाय. प्रत्येक सरकारने कर्जमाफी केली मागच्या 20 वर्षात, सगळ्यांनी केली की. पवार साहेबांनी केली, विलासरावांनी केली, पृथ्वीराज बाबांनी केली, फडणवीस साहेबांनी केली, उद्धव साहेबांनी केली, शिंदे साहेबांनी केली, सगळ्यांनी केली की नाही. आत्महत्या थांबतच नाही. म्हटलं चला, लोकांचा कुणावरच जगात विश्वास राहिलेला दिसत नाहीये, म्हणून देवाला बोलू आणि देवाला परीक्षेला बसू. देवानी शेती केल्याशिवाय आता काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाही, म्हणून आता परीक्षा देवाची. या अंधश्रद्धा धार्मिक कोणी पाहिलंय काय वाक्य आहे स्वामींच्या तोंडी? जादूटोणा करणाऱ्यांच्या कंबरड्यात लाथा घाली, असं कोण म्हणतं? स्वामी समर्थ म्हणतात, माझा चमत्कारावर विश्वास नाही, माझा फक्त कर्मावर विश्वास आहे. तुमचं कर्म ठरवतं तुमच्या मागं परमेश्वर उभा राहणार का नाही. त्यांच्या सगळ्यात लाडक्या भक्ताला ते मारतात का? अरे तू माझ्या 2 टाईम आरत्या करतो म्हणून मी तुझ्या पाठीशी उभा नाही राहणार. माझी आरती करू नको एक वेळ, पण कर्म चांगलं कर, मी तुझ्याच पाठीशी आहे. सिग्नल पाळ, रस्त्यावरती सिग्नल पाळ, मी तुझ्या पाठीशी आहे. दारू सोड, मी तुझ्या पाठीशी आहे. आत्महत्या करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे अंधश्रद्धा वगैरे हा काही विषय नाहीच. आणि मुळात आता अंधश्रद्धा वगैरे मराठी चित्रपटातनं केव्हाच हद्दपार झाली, ती राहिलेली नाही. हे बघा, निर्मात्यांनी जयका नावाचं फाउंडेशन काढलं. हा सगळा प्रॉफिट त्या फाउंडेशनमध्ये जाणार. मग आम्ही महाराष्ट्रभर फिरलो तर सिनेमासाठी फिरू शकतो.
नक्की शेतकऱ्यांचं चाललं काय हे कळणार कसं? त्यासाठी नाम फाउंडेशन, नाना पाटेकर आणि मकरंद नानासपुरे, एक विनायक हेगाना म्हणून आहे, एक आमचे राज देशमुख म्हणून आहे, माणुसकीची चळवळ चालवतात, शेतकऱ्यांसाठी काम करणारे राजू शेट्टी आहेत, एक भूमी फाउंडेशन आहे. हार्डकोर शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांकडनं, ज्या महाराष्ट्राच्या विविध भागात आहेत, फक्त पुण्या मुंबईतल्या संस्थेला धरून नाही बसणार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या संस्था आहेत त्या संस्थेकडनं नाव एकदा रेकमेंड झालं की आम्ही कुठलीही छाननी करणार नाही, आम्ही थेट पैसे देणार. म्हणजे आम्हाला जर नाम फाउंडेशनने सांगितलं, मकरंद नानासपुरेने, प्रवीण ही 4 पोरी आहेत, जरा तेवढी फी बघा ना, ऑलरेडी आम्ही देतो. एकदा मकरंदजींच्या फोनवरनं कित्येकदा वाणी साहेबांनी दिलेले पण आता त्यांचा फोन आला, विनायक हेगाण्याचा आला, राज देशमुखांचा आला, राजू शेट्टींचा आला. आम्ही छाननी नाही करणार, कारण ती लोक ग्राउंडवर काम करतायत, आमच्याकडे पैसा आहे. फक्त आम्ही त्यांना म्हणणार नाव पाठवा. समजा अमुक एका मुलीला पैसे द्यायचे, आत्महत्या तिच्या वडिलांनी कधीतरी केली होती, कुठल्या तरी मुलाला द्यायचे, नाव पाठवा, अकाउंट नंबर पाठवा, पुढच्या 5व्या मिनिटाला त्याच्या तिथं पैसे. यांच्या प्रश्नाला एकच उत्तर, आणि मी स्पष्ट, मी एक लक्षात ठेवा, पिक्चर चालावा पैसे मिळावे म्हणून, बरोबर? तो पैसा आम्हाला हवाय का? आम्ही तर सगळं डोनेट करणार आहे, बरोबर ना? म्हणजे टिपिकल निर्मात्यांसारखे पैसे कमवण्यासाठी आलोय का इथं? विदर्भातल्या आत्महत्या जर जास्त असतील तर त्याच्यावरचं उत्तर हा सिनेमा आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. म्हणजे तुम्ही पत्रकारही जर तुम्हाला आमची भावना आणि तळमळ कळली असेल की हे सगळं पैशा पाण्यापलीकडचं आहे, हे कळलं असेल तर हा सिनेमा त्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत न्या. तुमच्याकडे 4 रुपये असतील आणि एखाद्याकडे नसतील तर त्याला द्या 200 रुपये, 150 रुपये, जा बघ सिनेमा. हा सिनेमा बघा आणि मग मी काय म्हणतोय तर एक लक्षात ठेवा, आजवर जे सिनेमे 100 कोटीच्या पुढे आहेत, जे कोण आहे त्यांच्या मागे? सगळे मोठमोठे चॅनल आहेत, मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत, मोठमोठ्या. एक तरी सिनेमा दाखवा विदाऊट सिंगल प्रोड्युसर, सामान्य कलाकार, आणि तो गेलाय 90 कोटीच्या पुढे. मला दाखवा बरं. कॉर्पोरेट कंपनी असतात, कित्येक कोटीची पब्लिसिटी असते, कित्येक कोटी सगळं मॅनेजमेंट असते, 1,500 कंपनीत लोक कामाला असतात आणि ते मिळून पोचवतात, बरोबर ना? एक प्रवीण तरडे फिरतोय अख्ख्या महाराष्ट्रात. माझ्या पलीकडे आत्ता घेऊन फिरायला चेहरा नाही, कारण मोहन जोशी आजारी आहेत. एकटा फिरतोय अख्ख्या महाराष्ट्रात, कुणी पाठीशी नाही. कुठला मोठा बॉलिवूडचा हिरो माझ्या सिनेमात नाही, कुठला चॅनल नाही. उलट माझा सिनेमा दाबला कसा जाईल याच्यासाठी प्रयत्न गेले, बरोबर की नाही? असं असतानाही एका सामान्य कुटुंबातून आलेल्या पोराचा, सामान्य प्रोड्युसरचा सिनेमा 100 कोटीकडे कसा काय चाललाय हो? कारण या राज्यातल्या माणसांना जे पाहिजे ते त्याच्यात मिळतंय. माझ्यावर विश्वास ठेवा, डोळ्यात पाणी नाही आलं तर मला फोन करा.